तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी कडून तपास। बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीचे एक पथक दाखल झालेलं आहे। तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते आणि सीआयडी कडून आता तपासाला वेग आलेला आहे। एक पथक सध्या सीआयडीचं बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र मुख्य सूत्रधाराला अद्यापही अटक करण्यात आलेली नाहीये। त्याच संदर्भात तिथल्या स्थानिकांचा आणि अनेकांचा आक्रोश आहे। या सगळ्याबाबत जाणून घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, सीआयडी कडून आता तपासाला वेग आलेला आहे। बीड शहर पोलीस ठाण्यात आता नेमकं हे पथक कशासाठी आलेलं आहे, कोणती माहिती घेण्यासाठी? श्रुती, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आणि याच हत्येला 18 दिवस पूर्ण होतात। या प्रकरणात केवळ 4 आरोपींना अटक झालेली आहे, तर 3 आरोपी जे आहेत ते अद्याप फरारच आहेत। आणि हा जो तपास आहे पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे काल जर बघितलं तर प्रशांत बोराडे जे अपर महासंचालक आहेत सीआयडीचे, ते या ठिकाणी आले होते आणि आज सलग दुसऱ्या दिवशी देखील सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो सध्या मी बीड शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे आणि आतमध्ये जर बघितलं सीआयडीच्या पथकांकडनं जे आरोपी आहेत त्यांची चौकशी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। विष्णू चाटे यातील मुख्य आरोपी जो आहे तो 5 दिवसापूर्वी अरेस्ट झाला होता आणि त्याची चौकशी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये येण्यास या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे। या बिल्डिंगच्या आतमध्ये एक चौकशी कक्ष आहे आणि या कक्षामध्ये आरोपी जे आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते संवाद साधला जातो, चौकशी केली जाते। नेमके 3 आरोपी यांच्या संबंधात काही वेगळी माहिती भेटते का, याचा उलगडा याचा तपास करण्यासाठी आता बीड पोलीसच नाही तर सीआयडीचं पथक जे आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। घटना तशीच आहे, त्यामुळे तीव्रता त्याची वाढलेली आहे आणि याच अनुषंगाने उद्या मोर्चा देखील आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआयडीचं जे पथक आहे सतर्कता म्हणून या ठिकाणी आता तळ ठोकून बीडमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल देखील अशाच पद्धतीनं सीआयडीचं पथक या ठिकाणी आलेलं होतं, चौकशी करून ते परत गेलं। मात्र दुसऱ्या दिवशी सलग वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, अपर पोलीस महासंचालकासारखे अधिकारी असतील या ठिकाणी येत आहेत आणि चौकशी करतायत। तर त्यामुळे कुठेतरी आता नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद महेंद्र।